1.25 कोटी रुपयांचा निधी, विकासाच्या गप्पा मोठ्या, पण वास्तव काय? वैरागमधील पंढरपूर रोडवरील संत तुकाराम वैकुंठधाम स्मशानभूमी सुरू असलेली कामे आता थेट संशयाच्या भोवऱ्यात आली आहे। जिथे माणसाचा शेवटचा निरोप दिला जातो तिथे जर भिंत कोसळण्याची भीती असेल तर हा विकास आहे की बेपर्वाई? नगरोत्थान योजनेतून तब्बल 1.28 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। RCC शेड, काँक्रिटीकरण, दहन शेड, संरक्षण भिंत, कागदावर सगळं व्यवस्थित, पण प्रत्यक्ष कामाचा दर्जा पाहून अनेक प्रश्न निर्माण झालेत। माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत यांनी थेट आरोप केलेत। संरक्षण भिंतीचा पाया उथळ, वापरल्या जाणाऱ्या विटा हाताने तुटणाऱ्या, नैसर्गिक नाल्यावरच बांधकाम, वाळू आणि सिमेंटचा गुणवत्तेवर गंभीर शंका। जर हे आरोप खरे असतील तर जबाबदार कोण? कोट्यवधींचा निधी खर्च होतोय, पण देखरेख कोण करते? स्मशानभूमी ही केवळ एक जागा नाही, ती श्रद्धेची, भावनेची आणि अंतिम सन्मानाची जागा आहे। तिथे जर निकृष्ट काम होत असेल तर तो केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नाही, तर नागरिकांच्या भावनांचा अपमान आहे। काम तात्काळ थांबवून दर्जेदार बांधकाम करावे, अन्यथा स्मशानभूमीतच आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा देण्यात आलाय। दरम्यान नगर अभियंता योगीराज खुसपे यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर निर्णय घेण्याचं सांगितलंय। पण प्रश्न अजूनही उभाच आहे, चौकशी खरंच होणार का? दोषींवर कारवाई होणार का? की हाही विषय फाईलमध्येच गाडला जाणार? वैरागकर आता उत्तरांची वाट पाहत आहेत आणि या प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत। मी अरुण भगवान सावंत। आत्ता सध्या मी मशानभूमी पंढरपूर रोड वैराग हिंदू मशानभूमी या मशानभूमीचे कामकाज पाहण्यासाठी आलेलो आहे। हे कंत्राटदार कोण आहे का हे माहीत नाही, पण हे काम करण्याची जी पद्धत आहे तेव्हा ह्यात विटा आहे का माती ही काहीच कळायचं साधन नाही। ही बांधकामातली वीट, हलक्या दर्जाची वीट वापरून जनतेनं 10% काहीतरी वर्गणी करून 1.25 कोटीचं काम काहीतरी मंजूर आहे। आणि हे काम करत असताना हे सत्तेतली बॉडी असेल किंवा गावकरी असतील, इतकं दुर्लक्षपणा। हे सिमेंटाची क्वालिटी 35% आहे। अशा ठिकाणी जर 35 ग्रेडचं सिमेंट वापरलं जात असेल तरी काम कसं टिकल? कामाला आयुष्य काहीच राहणार नाही। बघा ना इथे आकडा आहे की असं काय मी खोटं सांगतो, खोटं नाही। निदान 53% तर हे अधिकारी काय करते, काय ह्यांची देखरेख काय? त्या मशानभूमीतला हा एक नवीनच प्रकार। एकाच ठिकाणी 3 कॉलम, 1, 2 आणि 3। त्या इंजिनियरचं कौतुक करावं असं थोडं हवं बांधकाम आहे का? हवाई निघते हाताने, हवाई निघते हवाई, इथे कॉलम, इथे कॉलम, ह्याचं जोड केली नाही, ह्याचा जॉईंट दिला नाही। काय काम करतोय का काही ह्याच्यात कामकाज चालू आहे हे तुम्ही सांगा। माती आहे का क्रशंत आहे का वाळू आहे? कसं काम टिकल? पोटीच्या पुढचा निधी, पोट कशाला म्हणते? मी एक नागरिक ह्या नात्याने बोलतो, न्याय मिळायला पाहिजे, सर्वांना हितच यायचंय। अशा ठिकाणी जर ही पद्धत असेल तर ही दुर्भाग्य वैरागचं ह्याच्यात कुठं दाखवा ही काम करण्याची पद्धत। ह्याला कोण, ही अधिकारी काय करते? नुसते शासनाचा गड्डा पैसे खातात का? नुसते पगारी एक जण कधी कामावर दिसला नाही। तात्काळ ह्याने काम नाही बंद केलं तर मी तर अमर उपोषण करेन। हे माझं आव्हान आहे त्या सत्ताधाऱ्याला आणि ह्या अधिकाऱ्यांना। हा जर असं आमच्या टाळूवर लोणी खायचा प्रयत्न करत असाल तरी कदापि सहन करणार नाही।